मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आता वाजले आहेत 5 आणि संध्याकाळचे 5 वाजले ते बघा। आम्ही इकडे जरा फिरायला आलो होतो। हां, आमच्या इकडे जागा आहे आड म्हणून, म्हणजे ते आड आहे, आड साईड, आडावर आडीवाडी म्हणून तिकडे त्या साईडला मागच्या साईडला आडीवाडी म्हणून आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आम्ही रस्त्याच्या साईडला जाऊ। हे बघा, तर स्वच्छ कातळ आहे बसण्यासाठी, तिथे आम्ही आलोय। आणि हा बघा आकाश काय करतोय। आकाश काहीतरी नवीन आम्हाला दाखवतोय। हे बघा, बटाट्यापासून बटाटा भाजून काहीतरी असं काय बोललाय तो, बघूया काय करतो। आणि सार्थक आता सायकल घेऊन निघालाय घरी काय वस्तू आणायला, तर तुम्हाला दाखवतो पुढे काय होतंय। हे बघा, स्वराज पण आला, आम्ही चौघ जण होतो इथं। हे बघा, हां देतोय सार्थक, तो बाबू तो जातोय घरी, जातोय। थांब, दादा काहीतरी वस्तू आण, तू जा थोड्या वेळ येईल पटकन। काय घेऊन ते तुला सांगितलं ते घेऊन ये। हां, तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पुढे काय होतंय। आणि स्वराज तिथे काम करतात, मी इकडे आलोय जरा साईडला। हे बघा, तुम्ही बघू शकता आजूबाजूला झाडं। हे बघा, तर निवडुंग, हे बघा बघू शकता तुम्ही, काटेरी आहे। हे बघा, अशी सगळीकडं छोट्या छोट्या टप्प्याला आहेत, जिकडे अशी झाडं मध्ये मध्ये रुजलेत ना, त्या साईडला असं तुम्हाला दिसून येतील। हे बघा, आता इकडं कण्हेऱ्यांची पण झाड आहेत, कण्हेरी, ते काळेवाला असतं बघा, पिकल्यावर काळं होतं, आधी हिरवं असं असतं। हे बघा, इथं दिसतंय ते बघा, हे बघा असं असतं ते, तुम्हाला दिसतंय काय बघूया। हे बघा, असं असतं ते हिरवं, पिकल्यावर असं काळं काळं होतं आणि मस्त कसं गोड, आंबट गोड वगैरे असं लागतं। हे बघा, इथे त्याची बरीचशी डाळी आपल्याला दिसत आहेत। हे बघा, असं मध्ये मध्ये असे टप्प्याटप्प्याने आहेत, बाकी कातळ असं रिकामी दिसतं आपल्याला। हे बघा, आणि तिथे स्वराज आणि आकाश आहे। ते बघा, आग वगैरे पेटवले त्यांनी, ते बघा धूर येतोय तिथे। ते बघा, इकडे आम्ही इकडे किरव्याना वगैरे पण येतो, इथून वरतून पाणी येतं, तुम्हाला दाखवतो। इथे फरशी आहे, हे बघा, नाले वगैरे टाकलेले आहेत तिथे। हे बघा, हे बघा, इथे पाणी वगैरे साचलं ना की किरव्या वगैरे येतात आणि हे पाणी असं खाली जातं, तुम्हाला दाखवतो तिकडे खालच्या साईडला जाऊन। हे बघा, संध्याकाळचं कोवळं ऊन आहे, मस्त वाटतंय एकदम। हे बघा, डबके तिथं पाणी साचलंय थोडं। हे पूर्ण मोठा पाऊस असला ना की पाणी एकदम भरपूर असं व्हावायला लागतं। तर तुम्हाला आता दाखवू शकत नाही, कारण की पाऊसच एकदम कमी झाला आहे। पाऊस पडेल तेव्हा शक्यतो पडला तर तुम्हाला मी दाखवेन। हे बघा, ह्या अशा छोटे छोटे डबक्या, त्यामध्ये किरव्या वगैरे येतात। आम्ही तर रात्रीचे येतो पकडायला वगैरे किरव्या। हे बघा, असे आजूबाजू आता गवत वगैरे पण वाढलं आहे खूप, आता वाटत नाही पाऊस वगैरे पडेल। हे बघा, आजूबाजूला कसं आहे बघू शकता, पूर्ण काही ठिकाणी एकदम असं पूर्ण प्लेन जागा आहे, काही साईडला गवत वगैरे आलं आहे। हे बघा, असं झालं आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मस्त आहे वातावरण आजूबाजूचं, एकदम मस्त वाटतंय। हे बघा, हे बघा काय झालं, मस्त झालंय। हे बघा, तुम्ही या साईडला बघितलं तर आमच्या साईडला कातळच दिसेल तुम्हाला, कातळच कातळ आहे सगळीकडे। हे बघा, जमीन अशी कुठे तुम्हाला दिसणार नाही, माती वगैरे साचली असेल तिथे शक्यतो असते। बघा, गवत असं ज्या ठिकाणी जास्त आहे ना, तिथे माती वगैरे साचून ते कातलावर असं झालंय, पण बाकी आजूबाजूला पूर्ण कातळच दिसतंय। हे बघा कसं झालं। हे बघा, मी खालच्या साईडला आलोय मित्रांनो, तिकडे मी आता वरती तुम्हाला दाखवलं की पाणी वगैरे ते वरतून असं खाली येतं। हे बघा, आजूबाजूला कसं आहे ते, कारण की हे बघा आजूबाजूने पाणी असं खालच्या साईडला जातं, इथे डबक्यामध्ये पाणी साचलंय। बघा, आम्ही तर रात्रीचे वगैरे येतो मासे किरव्या वगैरे पकडायला, जवळच आहे आमच्या घराच्या वरच्या साईडला आहे। इथून असं पाणी खाली जातं आणि त्या खालच्या मोठ्या डबक्यामध्ये पाणी साचले, तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन। मासे वगैरे असले तर छोटे छोटे मासे असतात। मित्रांनो, माझा घसा थोडा खराब झाला आहे, सर्दी झाली होती त्याच्यामुळे खोकला वगैरे येतोय, त्यामुळे असं थोडं थोडं होतंय, खोकला येतोय। हे बघा, इथं या साईडला असं पाणी वगैरे साचलंय। हे बघा पाणी, त्याच्यात मित्रांनो छोटे छोटे मासे वगैरे पण असतात, तुम्हाला दिसतात काय बघतो मी ते, आहेत मित्रांनो। हे बघा, छोटे मासे तुम्हाला दिसतात काय बघा, ते बघा पुढे पुढे जातात तिकडे। आता पाणी कमी झालं आहे त्याच्यामुळे काय एवढं मासे वगैरे पण खालच्या साईडला गेले, तिकडे खाली विहीर आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती। ते बघा, पूर्ण असा कातळ पट्टा आहे आणि मध्ये असे खोल गट जागा झाल्यामुळे इथं पाणी वगैरे साचून राहतं। बाकी सगळं इकडे काय कातळ वगैरे आहेत, काही
अशी कंपाऊंड आहेत, त्यामध्ये झाडं वगैरे अशी ती रानटीत झाडं वगैरे लागलेत. हे बघा तुम्हाला दिसेल गुरं वगैरे येतात मित्रांनो. हे बघा पायवाट, हे बघा पायवाट. गुरं इकडे पाणी वगैरे प्यायला येतात त्या डबक्यामध्ये. त्या डबक्याचं शेंडव असं नाव आहे. गुरं वगैरे येतात कारण की पहिलं म्हैशी वगैरे इथे यायचे पाणी वगैरे प्यायला, त्याच्यामुळे शेंडव असं नाव ठेवलं इथे. हे बघा आम्ही लहान होतो मित्रांनो तेव्हा आंघोळीला वगैरे पण इथे यायचो. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला पाणी एकदम खूप मोठं वाटायचं कारण की पूर्ण भरायचं, त्याच्यामुळे पाणी मोठं वाटायचं. आता एकदम कमी झालं ते पाणी. हे बघा आम्ही आता मोठे झालो तसं पाणी आम्हाला छोटं छोटं वाटायला लागले ते. हे बघा पहिले जाम मजा यायची इकडे मित्रांनो, आम्ही यायचो लहानपणी सर्वजण. बघा वरतून येतं भरपूर पाणी येतं, प्रेशर भरपूर असतो पाण्याचा, तुम्ही बघू शकता. तिथे तर पाणी पूर्ण आटलं आहे मित्रांनो. आता मी चाललो आहे वरच्या साईडला. आकाश आणि स्वराज काय करतात तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता मी आता चाललो आहे वरच्या साईडला. आकाश आणि स्वराज जिथे आहे तिथे जातोय. तुम्हाला तुम्ही खालच्या साईडला तिकडे दाखवायला आलो होतो की पाणी वगैरे आम्ही किरव्या वगैरे पकडायला कुठच्या साईडला येतो आणि ते शेंडव तुम्हाला दाखवलंच मी. तर आता मी वरती जातोय वरच्या साईडला. स्वराजने आकाश काहीतरी करता येते, सार्थक तिकडे काहीतरी वस्तू आणायला गेला आहे. आकाशने त्याला काय काय आणायला सांगितलं पाणी वगैरे. तर बघूया ते काय करतात, तुम्हाला दाखवतो मी काय करतात ते. हे बघा तर मित्रांनो आता 5 वाजलेत, 5-5:30 वाजले असतील. मग मी तुला बोललो 5 वाजले होते. तेव्हा सार्थक घरी गेला आहे. आता काय 15-20 मिनटामध्ये तो येईल परत. बघूया किती वेळ लागतोय त्याला. तो आला की तुम्हाला परत पुढे दाखवेन मी काय चाललं इथे आमचं. तर हे बघा मित्रांनो तिकडे मागच्या साईडला आहे ना आंब्याची वगैरे झाडं आहेत. आम्ही आंबे वगैरे काढायला येतो आंब्याच्या सीझनला. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत. म्हणजे असे गावठी आंबे, रायवळी, त्या आंब्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आता तुम्हाला यावेळी मला दाखवायला भेटलं नाही, पण पुढच्या वेळी नक्कीच मी तुम्हाला दाखवेन. तर आता हे बघा मित्रांनो मी ते आलो आहे. स्वराज काय करतोय बघा, ओलं गवत आहे ते जाळायला बघतोय. जळतंय पण ते थोडं थोडं कारण की सुकलं आहे ना उन्हामुळे. तर हे बघा काय करतोय स्वराज. इथे मित्रांनो कोणाची तरी फाटी वगैरे काढून ठेवली होती छोटीशी भारी. तर स्वराज त्यातली छोटी छोटी फाटी घेतोय, ते जाळतोय. तुम्ही बघू शकता. हे बघा काय करतोय बघा, गवत कसं काढतोय बघा. तो बघा थोडा थोडा. स्वराज तो ओला जळणार नाही रे. ए तर नाही बघा ते काय चाललंय बघा यांचं. हे फाटी घेऊ नको रे लोकांचे स्वराज. हे बघा स्वराज काय करतोय. आकाशला फोन आला म्हणून तो त्या साईडला गेलाय. मित्रांनो हा रोड आहे इथे, त्या साईडला तुम्हाला दाखवलं मी आडीवाडी म्हणून आहे. त्यातला आडीवाडीकडे तो एक रोड जातो आणि इकडून आमच्या तिकडे घराकडे जातो. इथून गाड्या वगैरे पण मित्रांनो येतात आतनं ह्या साईडला. कोण टुरिस्ट वगैरे आले तर या साईडला येतात मित्रांनो. इकडे असं शांत वातावरण आहे. त्या साईडला पांडवांचं कळं म्हणून एक हे आहे, तुम्हाला मी दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तिकडे खूप लोक असं बघायला येतात, ते तुम्हाला दाखवेन मी. हे बघा स्वराज फिरतो इकडे. सार्थकची आम्ही वाट बघतोय, बराच वेळ झाला आहे अजून आलाही नाही तो. तर बघूया काय होतंय. मागे बघू शकता निंगडुंबाचं केवढं मोठं झाड आहे. हे बघा पूर्ण असं झुडूप झालं आहे ते मोठं वाटतंय बघा. हे बघा एवढ्या एरियामध्ये आसपास हाच एक मोठासा आपल्याला दिसून येतोय. बाकीचे बाजूला एकदम छोटे छोटे आहेत. आता मी आता मित्रांनो रोडवर आलो आहे, वरच्या साईडला आलो तुम्ही खरं तर. ते पोरं खाली आहेत तिकडे, तुम्हाला दाखवण्यासाठी वरती आलो आहे मी. ते बघा छोटे तर मित्रांनो सार्थक आलेला आहे, तुम्हाला दाखवतो. मागून येतोय तो माझ्या, त्याचा आवाज आला मला. तर सार्थक आला. आता बघूया पुढे काय प्रोसेस आहे. आकाश काय आपल्याला दाखवतोय बघूया नवीन. तर स्वराज तिथे अजून आगच पेटवतोय. मला जवळ जाऊन दाखवतो तिकडे मी. हे बघा सार्थक अजून कोणाला तरी घेऊन आलाय. ठीक आहे आहेत ते. हे बघा छोटे पोरांना घेऊन आलाय सार्थक. हा बघा सार्थक लाल टी शर्टमध्ये. हा बघा रशी वगैरे बांधले मित्रांनो, त्यांचा जुगाड बघा तुम्ही. हे बघा तर हा त्या सायकलला मित्रांनो पॅन्डल वगैरे नाही. आता बघा काय होईल ते बघा. पडला मित्रांनो, पडला तो बघा. तो बघा काय झालं. हा मित्रांनो पडला आता कारण की हिला ब्रेक नसल्यामुळे तो पुढे गेला आणि खेचल्यामुळे पुढे जाऊन हा पडला. हे बघा हिला ब्रेक वगैरे नाहीत. तुला काय आणलंस तू? एकच. तुला पाणी पण आणायला सांगितलं होतं ना आम्ही. देस तिकडे स्वराज. ए गावतून धावू नकोस. तर मित्रांनो आता तिथे जाऊया, बघूया धूर वगैरे झालं इथे. आग पेटवतो आणि तुम्हाला दाखवतो काय करायचं इथे. फिरू कुठं मी? तू काय करतोयस? ए सार्थक ये इकडे. तर हे बघा मित्रांनो
स्वराज काय करतोय? आकू दादाला हाक मार. हाक मार. आकू दादाला हाक मार. ये दादा बोल, मारेल तुला तो. सार्थक बघा सायकल पूर्ण घालतोय बघा. सायकलची पूर्ण वाटच लावला नाही, एकदम भंगार झाली ती. हे बघा आता स्वराज गेला सायकलवर, आता सार्थकचं काम आहे इथे. बघा काय करतोय. ये अरे सार्थक, सार्थक रडवू नकोस. हे बघा दोघं जण काय करतायत. आता सार्थक आला इथे. आकाश तिकडे त्या साईडला गेलाय तर फोन ठेवला नाही अजून, तर बघूया तू येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. सरच बघा सायकल कशी काय करतोय. हा बघा मित्रांनो आमची आग पेटते आहे बघा. आतमध्ये आम्ही काय टाकलं तुम्हाला नंतर दाखवतो थोड्या वेळांनी. आम्ही तो वाट बघतोय. आकाश सार्थक तो स्वराज सायकल घेऊन तिकडे त्या साईडला गेलाय. थोड्या वेळाने बघूया काय होतंय. तो एक आहे हा एक आहे. अरे आपलं गोटी तू एकटा बसून आमची काय असे बसायला. अरे हा मस्त होता, याला घेऊया. हा एक घेऊया. कसा बसणार आहे मेन सरदार बसला पाहिजे ना. स्वराज मी तुझी बारी आता. बाहेर पडेल ना मित्रांनो. हा दगड आम्ही तिथे घेऊन जातोय बसायला. बघ एवढं मोठा आहे. शांतपैकी इथे बसलोय बघा, आणि इकड्यांचं काम चालू आहे बघा. अजून काय झालेलं नाही, पण मी कंटाळून इथे बसलो. मग स्वराज तिकडे सायकल फिरवतोय. हा आता थोडा वेळ आराम करतो, बसतो इथं. बघूया झालं की मी तुम्हाला दाखवतो. आग आता शांत झाले हे बघा. आता आम्ही काढतोय. यामध्ये काय आहे तुम्ही सांगा मला. हे बघा एक साईडने तसंच राहिलेलं आहे. थोड्या वेळा परत दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इथून ते वस्तू काढला नाही, इकडे घेऊन आला. हे बघा सांगा काय हे बघा. तर मित्रांनो हा बटाटा आहे. आकाश त्याच्यासोबत एक बटाटा घेऊन आला होता घरातून, छोटा कापलेला. तर मग आम्ही विचार केला की सार्थकला पण परत पाठवूया आणि एक दुसरा अख्खा बटाटा घेऊन येऊया. पण त्याने एकच आणला. आम्ही त्याला 2-3 सांगितले होते, त्याने एक बटाटा घेऊन आला येतो. हे बघा त्याला भाजलं आहे, किती मस्त लागतं. तुम्ही पहिला आम्ही खाऊन बघितलं, एक छोटा बटाटा होता त्याला. तर बघा मीठ मसाला वगैरे आहे त्यामध्ये, आता बुडवून छोटे छोटे पीस खाणार. एकदम भारी लागतं मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. तर आता हे बघा तिघं. स्वराज पण बसलाय बघा, स्वराज खातो इथे. हा बघा स्वराज. सार्थक पण बसलाय खायला. तर मित्रांनो रानात आम्ही अशी येतो काहीतरी काय ना काहीतरी आम्ही अशी पार्टी करत होतो छोटी मोठी. तर मजा येते मित्रांनो इकडे निसर्गाच्या सानिध्यात. एकदम मज्जा अशी वाटते आम्हाला इकडे यायला, बरं वाटतं. तर आता बघूया, खायला बसतो मी पण यांच्यासोबत. माझ्या आधी हे नको संपू देत बस. चला या स्वराज बघा हात वगैरे भाजतोय. आता मी जातो मित्रांनो खायला, पण दाखवतो. हे बघा वास तर मस्त येतोय. तर बघूया खाऊन कसं आहे. हा बघा माझ्या हातामध्ये. हा मस्त लागतं मीठ मसाल्यामध्ये टाकल्यावर. मागून असं करपलं आहे, पण आतून अजून काय असं झालं आहे नाही करपलं वगैरे. आतून एकदम चांगल्या प्रकारे झाले. एक नंबर मित्रांनो, भारी लागतंय. हे बघा स्वराज पण खातोय बुडवून. हे बघा सार्थकला तर मजा झाली. आकाश बसलाय, मी पण आहे. काय आलं रे भाजला. खाऊन वगैरे झालाय बघा. सगळ्यांना लागलाय तिखट मसाला भरून घेतलाय. जरा तिखट लागलाय काय याला नाही लागलाय. आम्ही जास्त मसाला वगैरे घेतला होता. बघा मसाला इथे सार्थकाचा उचलतोय. सार्थक तुला लागलं तिखट. सार्थकला पण तिखट लागले. हा तर चला तर लवकर घरी जाऊया आणि पाणी वगैरे पिऊया. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला.